नागवडे साखर कारखान्याचा 51वा ऊस गळीत हंगाम उत्साहात प्रारंभ। सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा सन 2025 या वर्षातील 51वा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला। या समारंभाचे उद्घाटन हरिभक्त परायण भूषण महाराज महापुरुष तात्या महाराज मठ श्रीगोंदा आणि माननीय श्री मारुतराव बाबूराव जगताप प्रगतशील शेतकरी सादलगाव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमॅन माननीय श्री राजेंद्रदादा शिवाजीराव नागवडे होते, तर व्हाईस चेअरमॅन माननीय श्री बाबासाहेब भोस यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले, तर आभार कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे यांनी मानले। या कार्यक्रमास अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ अनुराधा नागवडे, युवा नेते दिग्विजय नागवडे, कार्यकारी संचालक श्री प्रवीण शिंदे, सर्व संचालक मंडळ सदस्य, खातेप्रमुख तसेच मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार आणि कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचा समारोप ऊस गळीत यंत्राचे पूजन करून करण्यात आला असून नव्या हंगामात भरघोस गाळप आणि विक्रमी उत्पादनाचे लक्ष्य कारखान्याने ठेवले आहे। सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा 51वा गळीत हंगाम या ठिकाणी भूषण महाराज महापुरुष आणि भाऊसाहेबांना जगताप यांच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होण्याचं काम पार पडत आहे। नागवडे सहकारी साखर कारखाना गेल्या 60 वर्षापासून सभासदांना, ऊस उत्पादकांना, शेतकऱ्यांना, कामगारांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम करत आलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्या भागातील सभासदांना सातत्यानं त्यांच्या मुलांच्या शिक्षण असतील, लग्न कार्य असतील, त्याचबरोबर त्यांच्या घरी असणारी 4 चाकी गाडी असेल, मोटरसायकल असेल, घर असेल, हे खऱ्या अर्थानं ऊसाच्या 2 पैशामधून त्याला खऱ्या अर्थानं मदत होते आणि त्यामुळे हा सगळा भाग सदन झालेला आपण सगळेजण पाहतोय। तो खाजगीकरणाच्या स्पर्धेमध्ये उद्याच्या काळामध्ये आपल्या भागातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी जास्तीत जास्त ऊस नागवडे सहकारी साखर कारखान्यात जर दिला, तालुक्यामध्ये जवळजवळ 25 लाख टन ऊसाचं उत्पादन दरवर्षी होत असतं। गेल्या 2 वर्षामध्ये थोडं ऊसाचं प्रमाण कमी आहे, परंतु जरी 16-17 लाखाचं जरी आज म्हटलं तरी सुद्धा हा ऊस जर आपल्या नागवडे सहकारी साखर कारखान्यात जर मिळाला तर आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं आवाहन करत आलेलो आहोत की जर नागवडे सहकारी साखर कारखान्याला सोमेश्वर सारखं जर गाळप 14-15 लाखाचं मिळालं तर नागवडे सहकारी साखर कारखाना सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त भाव देऊ शकतो, सगळ्या गोष्टीची मदत करू शकतो। आणि सभासदांनी या ठिकाणी कुठेतरी कांदा करायचा आहे, गहू करायचा आहे म्हणून ऊस बाहेर देणं हे अत्यंत चुकीचं आहे। जर त्याला टनाला 500-600 रुपये जर जास्त मिळत असतील आणि त्यांनी जर 2 महिने थांबण्याचं काम केलं तर निश्चित कारखाना सुद्धा आणखी सुस्थितीत येईल, शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळतील, इतर गोष्टीचं बाय प्रॉडक्ट चांगलं होईल। हे तंत्र जर आपल्या शेतकऱ्यांनी अवलंबलं, माझा कारखाना, मी सभासद आणि माझ्याच नागवडे सहकारी साखर कारखान्याला ऊस देणार, अशा प्रकारची भावना जर ठेवून काम केलं तर या ठिकाणी भविष्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा आपला कारखाना जास्तीत जास्त भाव देऊ शकतो, अशा प्रकारची परिस्थिती आहे। त्याच्यामुळे आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नाही, माझं म्हणणं सगळाच ऊस नागवडे सहकारी साखर कारखान्याला द्या आणि जर तुम्ही अशा पद्धतीने ऊस देण्याचं काम केलं तर जाहीरपणाने तुम्हाला सांगतो की नागवडे सहकारी साखर कारखाना राज्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त दर देण्याचं काम या ठिकाणी करेल। त्याच्यामुळे माझी राज्यातल्या आणि आपल्या जनतेची जी स्पर्धा आम्ही पाहतो त्याच्यामध्ये नागवडे कारखाना कुठे कमी पडणार नाही आणि म्हणून 2.5 महिने कारखाना चालवायचा आणि इतरांच्या बरोबरीने चालणं हे काही बरोबर नाहीये। याच्यामधून सभासदांचं सुद्धा त्या ठिकाणी अहित होईल, कारखाना बंद पडण्याचं काम होईल आणि ह्या अडचणी वाढतील। त्याच्यामुळं या सर्वांचं हित लक्षात घेऊन आपल्या तालुक्यातील या शेतकऱ्यांनी दरवर्षी आणि याही वर्षी सगळा ऊस नागवडे सहकारी साखर कारखान्यात द्यावा असा आमच्या सर्व संचालक मंडळाचा आग्रह आहे आणि तो देतील असाही आम्हाला विश्वास आहे। आणि पुन्हा एकदा या गळीत हंगामाच्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना आता होऊन गेलेल्या दिवाळीच्या पाडव्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना आवाहन करतो जास्तीत जास्त सगळा ऊस नागवडे सहकारी साखर कारखान्याला देऊन सहकार्य करावं, अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। आज सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे या कारखान्याच्या 51व्या गळीत हंगामाच्या निमित्ताने आपण सगळे उपस्थित राहून
या कारखान्याच्या उत्कर्षासाठी उत्कर्षात भर घालण्याकरता सगळ्या शेतकऱ्यांनी प्रयत्न करण्याकरता आज त्या नवीन हंगामाला आजपासून सुरुवात झाली। मी परमात्म्याजवळ परमात्मा पांडुरंगाच्या अशी प्रार्थना करतो या कारखान्याचा वैभव वाढावा, उत्कर्ष व्हावा आणि त्याबरोबर शेतकऱ्यांचाही उत्कर्ष होऊन आलेलं संकट, शेतकऱ्यांचं बळीराजावर आलेलं संकट जे आहे ते दूर व्हावं अशी आणि परमात्मा पांडुरंगाने शेतकऱ्यांना बळ द्यावं, त्याच्यामुळे कारखान्याला बळ मिळणार आहे अशी प्रार्थना करतो। ज्या कारखान्याची मुहूर्तमेढ शिवाजीराव नारायणराव नागोडे घातली त्या कारखान्याचा विकास व्हावा अशी परमात्मा पांडुरंगाजवळ मी प्रार्थना करतो आणि सगळ्या शेतकऱ्यांना आणि संचालका सगळ्यांना शुभेच्छा देऊन या कारखान्यात तुम्ही विकासात भर घालावी अशी त्यांच्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो। रामकृष्ण आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, श्रीगोंदा।